कपाची मल म्हणून त्या ठिकाणी निर्मिती होते आणि स्थायी स्वरूपामध्ये रस धातू तशाच पद्धतीनं ज्यावेळेला हे धातू तयार होतात त्याच वेळेला धातूंची पण निर्मिती होते आणि जो काही पोषकांश तयार झालेला आहे रक्त पोषकांश त्या रक्त पोषकांशला पुढे रक्त स्रोत त्यामध्ये रक्त अग्नी त्याच्यावरती परिणाम करतात आणि स्थायी स्वरूपामध्ये रक्त धातूची निर्मिती त्याच वेळेला उर्धातूची निर्मिती आणि त्या रक्ताचा जो बाय प्रोडक्ट आहे किंवा मल आहे त्याची निर्मिती होते असुजा पित्त पित्त हा मल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तयार होतो आणि जर त्या स्थायी स्वरूपामध्ये रक्ताची निर्मिती झाली होती सूक्ष्म भाग त्या ठिकाणी उच्च धातूचा पोषकांश तयार होतो उच्च धातू कोणता आहे मांस धातूचा पोषकांश तयार होतो तो मांस धातूचा पोषकांश मांसोबत सोबतच मांस अग्नी त्याच्यावरती परिणाम करतात स्थायी स्वरूपामध्ये मांस धातूची निर्मिती आणि उच्च धातूचा पोषकांश उच्च धातू आणि मेदसाठीचा पोषकांश आणि त्याच वेळेला त्याचं जे काय वंशस्य गमरो गम म्हणजे काय पोकळीच्या ठिकाणी असणारे जितके पण मल आहेत म्हणजे नासात तर याच्यामध्ये जे असणारे पोकळी आहेत त्यामध्ये असणारा जो काही मल आहे त्या मलाची त्या ठिकाणी निर्मिती झाली तुझ्या धातूचा पोषकांश आहे त्यानुसार मांसानंतर मेदचापासून अस्थिजापासून मज्जा शुक्र अशा पद्धतीने उत्तरोत्तर धातूची निर्मिती पर्टिक्युलर त्या धातूचा स्रोतस त्या स्रोतसाच्या मध्ये त्या पर्टिक्युलर धातूची अग्नी त्या ठिकाणी परिणाम करते स्थायी स्वरूपामध्ये ऍक्च्युअल त्या धातूची निर्मिती आणि त्याच वेळेला उच्च धातूसाठीचा पोषकांश आणि मलाची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती होत असते आता हे जरी मल त्या ठिकाणी तयार होत असते तरी सुद्धा मलाचं डेफिनेशन काय आहे मलिनीकरण किंवा या मलाचं काय काम असतं आपल्या शरीराला शुद्ध करणं आपल्या शरीराला शुद्ध करणं हे या ठिकाणी मलाचं काम असतं आणि या मलाची सुद्धा निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला होत असते तर हे सगळं करत असताना आपण पर्टिक्युलर पूर्ण धातूचं निराकरण ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला त्या ऍक्च्युअली धातूची